नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा टेट परीक्षा म्हणजेच शिक्षक अभियोग्यता परीक्षा या ठिकाणी बघा मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील आश्चर्य। बघा, हा शब्द विस्मय या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील आदित्य। बघा, हा शब्द सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, अल्प काळामध्ये बघा नष्ट होणारे अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, अल्प काळामध्ये बघा नष्ट होणारे क्षणभंगूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी म्हण पहा, खायला काळ भुईला भार। बघा, या ठिकाणी एक म्हण आहे, या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। बघा, खायला काळ भुईला भार। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, गावाचं प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, गावाचं प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील गावाचा बघा प्रवेशद्वार त्यांना या ठिकाणी वेस या ठिकाणी असं म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 बघा, अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा, अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील अनुरागचा बघा अर्थ प्रेम या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील भांडवलशाही। बघा, हा शब्द साम्यवाद बघा या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द पर्वणी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पर्वणी। बघा, पर्वणी म्हणजे बघा तर या ठिकाणी अतिशय दुर्मिळ संधी पर्वणी या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चक्री। बघा, या ठिकाणी काही शब्द आहेत, तर हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चक्री। तर बघा हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख। बघा, या ठिकाणी काही शब्द आहेत, तर हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख। तर बघा हे सर्व शब्द बघा फारसी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 11 बघा, शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी 100 बघा या ठिकाणी शब्द आहे, या 100 या शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 2 विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला सामान्य नाम ओळखायचं आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा पुरुष या ठिकाणी सामान्य नाम असेल या ठिकाणी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, मी चित्रपट पाहिला असेल। बघा, या ठिकाणी वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी चित्रपट पाहिला असेल। बघा, वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा, मी चित्रपट पाहिला असेल। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे।
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील. विदूषकांनी मुलांना हसविले. बघा हे वाक्य प्रयोजक क्रियापद या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. या ठिकाणी आपल्याला शब्दाची संधी ओळखायची आहे. बघा या ठिकाणी शब्द अधोगती या ठिकाणी शब्द आहे. तर अधोगती बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा अधोगती या शब्दामध्ये बघा विसर्ग संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायीने गवत खाल्ले. या ठिकाणी आपल्याला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. बघा अधोरेखित शब्द बघा गायीने बघा ने ए शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात? ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायरान. बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? गायरान गायीचे रान. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तत्पुरुष समास या प्रकारचा बघा समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अर्जुन. बघा या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. पार्थ आणि बघा धनंजय बघा हे शब्द अर्जुन या शब्दाचे बघा समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे बघा आत्मचरित्र. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ओनामा करणे. बघा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचे ओनामा करणे. बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अलंकारिक शब्द बघा पाताळ यंत्री या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाताळ यंत्री. बघा पाताळ यंत्री म्हणजे बघा अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल अनारसा ताळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा नाळ अनारसा ताळा बघा हे सर्व शब्द बघा तेलुगू या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे. बघा शब्दाच्या बघा विकारी आणि अविकारी अशा 2 जाती पडतात. यापैकी आपल्याला अविकारी या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे. बघा क्रियाविशेषण बघा या ठिकाणी अविकारी या ठिकाणी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा वाक्य बघा मी अभ्यास करत असे वाक्य आहे. खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी अभ्यास करत असे. बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी 3 राहील. रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा अरुणाचल या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अरुणाचल. बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा शहरामध्ये खूप लोक राहतात. बघा अधोरेखित शब्द बघा शहरात. बघा शहरात त इ आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात? त इ आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं? बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी कुसुमाग्रज बघा हे विष्णू वामन शिरवाडकर यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाचं या ठिकाणी लिंग आपल्याला बदलायचं बघा. उंट बघा या ठिकाणी शब्द आहे. शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. बघा सांडणी या ठिकाणी शब्दाचं या ठिकाणी विरुद्ध या ठिकाणी लिंग राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अण्णा अक्का आप्पा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा अण्णा अक्का आप्पा बघा हे शब्द कानडी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विधायक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा विधायक या शब्दाचा बघा विरुद्ध अर्थी शब्द विध्वंसक या ठिकाणी विधायक या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा कंठस्नान घालणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कंठस्नान घालणे.
बघा कंठस्नान घालणे म्हणजे बघा ठार मारणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा वसुंधरा म्हणजे पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. जमिनीखालून जाणारा रस्ता या ठिकाणी शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा जमिनीखालून बघा जाणारा रस्ता म्हणजे बघा भुयार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घाऊक. बघा घाऊकचा किरकोळ या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हाल अपेष्टा सहन करण्याचा जो काही गुण असतो बघा या ठिकाणी आपल्याला समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हाल अपेष्टा सहन करण्याचा जो काही गुण असतो बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना या ठिकाणी तितिक्षा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा वाजी म्हणजे घोडा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सुप्रसिद्ध. बघा सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध ऑप्शन क्रमांक 2 आपल्या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 3 बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अनेक शब्दाबद्दल जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना अपरिहार्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची बघा चाळ या पुस्तकाचे व पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 5 स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण? बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा स्वामी रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण? बघा विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा विशाखा बघा त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विवा शिरवाडकर विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. असतील सीते तर जमतील भूते बघा या ठिकाणी जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे. बघा हात ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी मन राहील. प्रश्न क्रमांक पुढचा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आभाळ ठेंगणे होणे. बघा आभाळ ठेंगणे होणे म्हणजे बघा अत्या आनंद होणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जे शब्द बघा नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा जे शब्द बघा नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्यांना या ठिकाणी विशेषण या ठिकाणी असं म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 8 बघा गिरीश या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा गिरीश या शब्दा म्हणजे बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामूची बहीण हुशार आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायचे. रामूची बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात? चा ची चे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 10 बघा प्रतिवर्ष हा या ठिकाणी बघा शब्द आहे. या शब्दात बघा समास आपल्याला प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी प्रतिवर्षम बघा अवयभाव समास या ठिकाणी या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक बघा वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी भोजन केले होते. बघा मी भोजन केले होते बघा हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक बघा गिरीश बघा हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे? बघा गिरीश हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? गिरीश बघा गिरीश बघा हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. शंकर केशव कानेटकर बघा यांच्या या ठिकाणी गिरीश टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. आईने बाळाला निजविले वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. आईने बाळाला निजविले. सकर्मक भावे या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे. हंस
बघा या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध लिंगाचा पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. हंस परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर हंसचा बघा हंस या ठिकाणी विरुद्ध लिंगी पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढील शब्दाचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विप्रम. बघा विप्रचा बघा योग्य अर्थ ब्राह्मण या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? भाकर, गाजर, अडकिता, खलबत्ता. बघा हे कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. पूर्ण कळाला नाही, कळत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं या ठिकाणी वाक्य आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा त्राटिका अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा कजागस्त्री या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा दुःखाने सोडलेला लांब श्वास त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? दुःखाने सोडलेला बघा लांब श्वास जो काय असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? सुस्कारा या ठिकाणी असं म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 बघा थंडा फराळ करणे वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. थंडा फराळ करणे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.